तर आज डे आहे 73. तर विषय काय होता, ट्रान्सप्लांट करून 73 दिवस झालेत आणि सेकंड सर्जरी करून 5 दिवस झालेत, 4 ते 5 दिवस झालेत आजचा. हे ट्रान्सप्लांट करायला पाहिजे की नाही हा विषय होता. तर असा प्रश्न होता की हे ट्रान्सप्लांट करायची वेळच नाही आली पाहिजे, हाच माझा मेन येतो आहे. मग ज्या लोकांची म्हणजे 20-21 जे आता कॉलेज स्टुडंट आहेत किंवा जे आत्ता ज्यांचे केस चांगले आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ होता. तर त्यांची केस एकदम स्पीडमध्ये भुरकन जातात, समजणार पण नाही. फर्स्ट इयर ते लास्ट इयरपर्यंत तुमचं बालनेस इतका वाढलं की कळणार पण नाही. नॅचरली पद्धतीने जेवढं तुम्ही तुमच्या केसांना जपून ठेवाल तेवढं लाँग टर्मसाठी चांगलं आहे आणि हे ट्रान्सप्लांट करायची वेळ पण येणार नाही. त्याच्यापेक्षा महत्त्वाच्या विषयामध्ये आपले केस आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत का, तर असं काही नाही. हा प्रत्येकाचा माइंडसेट आहे. कुणाला केसांचं महत्त्व एखाद्याला जास्त असतं, कुणाला टक्कल असताना सुद्धा खूप भारी वाटतं. तर मला खरं म्हणजे झिरो मशीनच मी काय 2021पासून मी काय झिरो मशीनच केसांना मारायचो. कधी मी केस जास्त वाढली नाहीत किंवा वाढवली पण नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचा माइंडसेट असा आहे, माइंडसेटवर डिपेंड आहे. असं नाही की हे ट्रान्सप्लांटच केलं पाहिजे, हा तुमच्यावर डिपेंड आहे. गरज असेल तर करा, नसेल तर राहून दे. बाकी मी असं उलटं बसलो आहे कारण एक छोटासा एक्सरसाइजचा प्रकार आहे. अशी मान पाठीमागे गेली थोडासा एक. त्याच दिवशी आपल्या देशातल्या वीर जवानांना भ्याड हल्ल्यात एक वीर मरण आलं, त्यामुळे त्यांनासुद्धा मनापासून आदरांजली. आणि व्हॅलेंटाईन डे निमित्तसुद्धा आज खूप मुलामुलींच्या मनाचा किंवा हर्ट फेल काय म्हणतात त्याला, ब्रेक ऑफ हर्ट काय म्हणायचं त्याला, चक्क आवाज काय तर आहे ते शब्द आठवणा मला. त्यासुद्धा ज्या मुलामुलींचे मन दुखलं आहे, मन दुखतंय का, हां म्हणजे काय तर दुखत असेल, त्यासाठी त्यांनासुद्धा मनापासून आदरांजली. बाकी आपले हे ट्रान्सप्लांटची जर्नी चालू आहेच. बघूया अजून काय नवीन जुनं ग्रोथ होते, काय होते, कसा रिझल्ट येतो हे पण मी तुम्हाला दाखवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, थँक्यू.